तर दुसऱ्या बाजूला वडवली या दोन संघांमधली लढत आहे. थँक्यू संदीप सर. आपण एक छान मॅचचा आस्वाद घेतोय आपलं सर्वांचं. पुन्हा एकदा युवक काँग्रेस चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय दमदार मॅच. पुन्हा एकदा दोन दिग्गज एकमेकांच्या समोर, पुन्हा एकदा दोन सुपरस्टार एकमेकांच्या समोर आणि पुन्हा एकदा दोन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांची लढत आहे. मॅच आपण बघणार आहोत इथे. गोठवली 11 गोठवली विरुद्ध सृष्टी 11 वडवली बी या दोन संघामध्ये. काय झालं? कुणी कुणी काय काय केलं? गोठवली बी संघ क्षेत्ररक्षणासाठी तर फलंदाजीसाठी मैदानामध्ये. सृष्टी 11 चेंज दी गेम वडवली बी संघ. इथे डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. सामन्याला अजून सुरुवात व्हायची, युद्धाला अजून तोंड फुटायचंय. रणशिंग फुंकलं जाते आणि युद्धाला इथे तोंड फुटतं, युद्धाचा भडका इथे उडतोय. युवक काँग्रेस चषकच्या माध्यमातून खरं तर काँग्रेस ही खूप मोठा पक्ष आहे. खूप काळ दीर्घकाल त्यांचं काम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसच्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, हुतात्मा झाले. आणि देश इंग्रजांच्या हातातून मुक्त केल्यानंतर ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती तिथे असंख्य उद्योग तयार झाले. भारत संरक्षण सिद्ध झाला. हे निश्चित प्रकारे देशासाठी काँग्रेसचं मोठं योगदान आहे. काँग्रेस एक विचारधारा आहे आणि आज याच विचारधारेचे पाईक आपण बघतोय. सन्माननीय प्रशांतजी पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस, चंद्रकांतजी चौधरी, सुरेंद्रजी पारवे, गुरुनाथजी चौधरी आपल्यासाठी घेऊन येत आहेत युवक काँग्रेस चषक. यस, उंच फटका, चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, मात्र कॅच सुटणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, खणखणीत चौकार. वाह, काय बॉल आहे. आज गोलंदाजांनी प्रचंड प्रभावित केले. काल फलंदाजी आम्ही बहरताना बघितली. काल इथे 68, 67, 70 धावा या मैदानामध्ये पडल्या. मात्र आज गोलंदाजांचं वर्ष. काल फलंदाजांच्या प्रेमात असलेली खेळपट्टी आज गोलंदाजांवरती जीव ओवाळून टाकते. हा बदल आहे. बाहेरची कड जरूर आहे. चेंडू वळण घेणार आहे, मात्र इतका वेगात निघालेला आहे. सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा 4. षटकामध्ये सृष्टी 11 चेंज दी गेम वडवली बी. अत्यंत बलाढ्य संघ आहे. इथे पाहायचं पुन्हा एकदा लेंथ बॉल. डोंबिवली विभागातील एक तगडी टीम आज मैदानामध्ये खेळते. गोठवली 11 गोठवली संघासमोर. या मैदानामध्ये त्यांची गाठ इथे पडलेली असतात. अर्थात ते पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आलेले नाहीत. या अगोदरही कित्येक वेळा एकमेकांचा पराभव त्यांनी केलेला आहे. यस, काय बॉल आहे. डोळे अक्षरशः दिपवणारा बॉल होता, चकित करणारा बॉल होता. निर्धाव ठरेल आणि याचबरोबर पहिलं षटक पूर्ण होणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सृष्टी 11 चेंज दी गेम वडवली बी संघ पोहोचतोय 9 धावसंख्येवर.
पूर्ण होणारे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सृष्टी 11 चेंज द गेम वडवली बी संघ पोहोचतोय तब्बल 9 धावसंख्येवर. आकाश आणि कल्पेश या दोघांना आपण मैदानामध्ये बघतोय. कल्पेश देखील सातत्यानं या संघासाठी फलंदाजी धुरा वाहिलेली. आकाश पाटील हा देखील तितकाच ताकदवान फलंदाज आहे. अनुभवी फलंदाजी जोडी. खरं तर वडवली बी संघाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडे बेंच सुद्धा मजबूत आहे आणि या संघामध्ये त्यामुळं भरपूर बदल आपल्याला बघायला मिळतात. आज पाहायचे आकाश आणि कल्पेश या दोघांना सलामीला येत पहिल्या षटकामध्ये निर्धारानं 9 धावांचं योगदान दिलंय. गोलंदाजीमध्ये बदल होणार आहे. हितेश पाटील डाव्या हाताचा गोलंदाज. रिव्हर्सचा प्रयत्न जरूर आहे, मात्र आपण बघू शकतो की चेंडूला जो वेग मिळायला पाहिजे होता, आपण म्हणतो ना वेगाचा वापर करत, चेंडूच्या पेसचा वापर करत फटका खेळायला, तिथे कुठेतरी टायमिंग थोडंसं खराब झालं आणि थर्ड मॅनला चेंडू अडवला गेला. धाव इथे मिळणार नाही. धावफलकावरती 1 धाव मिळालेली. 10 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक दुसरं एव्हाना सुरू झालेला आहे. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. पहिल्या फेरीचा सामना आहे. इथे 5 षटकांचा सामना असेल. तर हितेश, वाह, लेंथ बॉल होता, प्रभावी वापर. लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस असतील, विशेषतः T20 क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉलची 5-6 षटकांची मॅच असेल, तर यॉर्कर कन्सिस्टन्सी लेंथ बॉल टाकणारा गोलंदाज इथे ओव्हरचं ठरत असतो. आणि मला वाटतं पहिल्या षटकामध्ये देखील दुसऱ्या षटकामध्ये देखील या चेंडूंचा अगदी प्रभावी वापर आपल्याला बघायला मिळालेला आहे दोन्ही गोलंदाजांकडून. हितेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी तयार आहे. यस, मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक यावेळेस खाली असेल. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का आकाश पाटील तंबूच्या आश्रयाला. 1 गडी बाद 11 वडवली बी. आता डीजे पण मागे हटायला तयार नाहीये. धावफलक दाखवते 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये सृष्टी 11 चेंज द गेम वडवली बी संघाला फलंदाजी करताना बघतो. हितेशनं पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑनच्या डोक्यावरून तिथे चांगलं झेल टिपला गेला, कुठलीही चूक केली नाही. या अगोदरचं एक जीवदान आपल्याला बघायला मिळालं होतं पहिल्याच बॉलवरती, तिथे 4 धावा मिळाल्या. दुसरा बॉल होता सामन्यातला तो, आणि त्यानंतर एक सुंदर कॅच इथे आपण बघतोय. नवीन फलंदाज कमलेश पाटील, कल्पेश पाटील, दोघेही भाऊ मैदानामध्ये आता बघायला मिळतील. गेले अनेक वर्ष मी बघतो या दोन्ही बंधूंना. इथे पायचं अपील जोरात आहे, मात्र पंचांवरती कुठलाही परिणाम नाहीये. पंच सुनील पाटील सर इथे हिरामन भोसले सरांशी चर्चा करतायत. काय घडलंय तिथे, अपील तर झालेलं आहे. हे चांगलं आहे की पंच एकमेकांशी चर्चा करत निर्णय घेणार आहेत. चेंडू कुठे पडलेला आहे, चेंडूची दिशा काय होती, आणि यानंतर सुनील पाटील सर आपला निर्णय कळवतील. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे. कमलेश पाटील वरती पहिल्याच चेंडूवरती हल्ला आणि बोटा कशाकडं. फलंदाज बाद, धक्का दुसरा. त्यावरती गोलंदाज हितेश पाटील, लागोपाठचे 2 फलंदाज, तेही फलंदाजीतले सुपरस्टार बाद झालेले आहेत. अनेक विकेट हॅट्रिक तुम्ही बघितले असतील की खालच्या क्रमांकाच्या फलंदाजांना बाद करत घेतलेले आहेत, मात्र वरच्या क्रमांकाचे फलंदाज बाद करत ही विकेट हॅट्रिक इथे होईल का? 2 फलंदाज तर बाद केलेले आहेत. विकास नवीन फलंदाज मैदानामध्ये. डाव्या हाताचा हा गोलंदाज, ओ हो, काय बॉल आहे इथे. अप्रतिम चेंडू आहे. फलंदाजाला प्रश्नात कोड्यात टाकणारा चेंडू आहे. अवघड प्रश्न यावेळेस विचारला होता हितेश पाटीलनं.
कदाचित विकासला 10वीच्या किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत एवढा प्रश्न अवघड नसेल आला कधी. यास पुन्हा चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय. वाईडची घोषणा येते पंचांकडून. एक अतिरिक्त धाव फलकावरती 12 धावा. 2 गडी बाद 12. आज तुम्ही बघितलं असेल की आज 2 हॅट्रिक आज कंप्लीट झाल्यात आणि मला वाटतंय 2 वेळा हॅट्रिकची संधी देखील मिळाली गोलंदाजांना. भरपूर विकेट्स आज मिळालेले आहेत. आज गोलंदाजांनी इथे परत एकदा चेंडू पाहतोय. टप्पा पडल्यानंतर फणा काढतोय चेंडू. जागेवरती उभा राहतोय आणि असा चेंडू खेळणं हे निश्चित कठीण आहे. षटक 2 संपलेले. 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत, अडवलेल्या आहेत. इथे हितेशनं 3 धावा केवळ खर्च केला. 2 फलंदाजांना बाद केलं आणि जो फलंदाज पहिल्या षटकामध्ये आश्वासक होते त्यांना इथे रोखलेला आहे. 12 धावा 2 गडी बाद. चेस दी गेम वडवली सृष्टी 11. चेंज द गेम वडवली बी संघ यावर्षी 12 वेळा त्यांनी ट्रॉफी जिंकलेली आहे. 12 ट्रॉफी जिंकले, त्यामध्ये 9 चॅम्पियन्स आहेत. एका सीझनचे 9 वेळा चॅम्पियन्स ठरलेला संघ इथे मैदानामध्ये. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज कल्पेश इथे बाद होईल. तिसरा धक्का. हॅलो. तर या मॅच नंतर सामना असेल तो कासार वडवली आणि वाकलन या 2 संघांमधली पुढची लढत असेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. नक्कीच वाकलन संघ देखील इथे उपस्थित झाला आहे. षटक इथे सुरू आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. वाईड आणि 4 धावा. 5 धावा इथे मिळतील. सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय. गोल सरकार वाकलन टीम या नावाने खेळणार आहे. प्रदीप ठाकूर आमचे 26 सरकारचे. तर नक्कीच त्याचबरोबर आमचे गणेशदादा जोशी इथे आहेत, परदेश वास्कर आहेत. तर प्रदीप ठाकूर यांना देखील विनंती असेल की आपण यावं, आपलं देखील स्वागत आहे. चांगला फटका आपण पाहतो इथे. पुन्हा 4 धावा. काय सुंदर फटका आहे. स्क्वेअर कट 4 रन. रे सुपली पहिल्या बॉलवरती विकेट होती, मात्र त्यानंतर आपण पाहिलं या षटकामध्ये धावांचे पाठ वाहिलेले आहेत. लढाईत रक्ताचे वाहतात, इथे धावांचे वाहत आहेत. या अगोदर वाईड चेंडू, त्यावरती 4 धावा मिळाल्या आणि आता आपण पाहतोय पुन्हा एकदा 4 धावा. ज्या धावांसाठी मागच्या काही चेंडूंमध्ये प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे, त्या धावा अगदी सहज येताना बघायला मिळाल्या. मागच्या 2 चेंडूमध्ये 21 धावा. 3 गडी बाद 21. सृष्टी 11 चेंज द गेम वडवली बी.
शुभम आणि विकास ही जोडी आता मैदानामध्ये. स्वराजच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वराजचे दुसरं षटक आहे. आतापर्यंत 18 धावा स्वराजने खर्च केलेल्या आहेत. चांगला फटका, लेंथ बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक कव्हर वरून येतोय. एकच धाव मिळेल. एक एक धाव रोखण्याचं काम, एक एक धाव रोखण्याचं कौशल्य इथे क्षेत्ररक्षकांनी देखील दाखवलंय. गोठिवली 11 क्षेत्ररक्षण करत असताना टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सृष्टी 11ला फलंदाजीसाठी मैदानामध्ये निमंत्रण दिलं आणि काही गोलंदाजी राहिली. म्हणजे संगणकाचा हा निर्णय आतापर्यंत यशस्वी ठरला असं मी म्हणेल. तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत सृष्टी 11चे. स्वराज याबरोबरच एक हाफ ट्रॅकर, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, हलकासा बाउन्स देखील मिळवला आणि निर्धाव चेंडू इथे बघायला मिळेल. धावफलक तिथेच आहे. 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या उचलला चेंडू आकाशामध्ये. वेष्टीरक्षक पोहोचेल, निश्चित नाही पोहोचू शकत. मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे तो फलंदाजांना सोडून द्यावा लागला. एकच धाव मिळणार आहे. षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक दाखवतोय 23 धावा 3 गडी बाद. सृष्टी 11 चेंज द गेम. वडवली बी संघ. षटकांचा सामना आहे. शुभम 5 वरती नाबाद आहे. विकास 4 चेंडू खेळल्यानंतर फक्त 1 धाव काढू शकलेला आहे. त्यामुळे या फलंदाजांवरती पुढच्या 2 षटकामध्ये जास्ती भिस्त असणार आहे, जास्तीची धुरा असणार आहे. कारण 23 धावा म्हणजे मोठा स्कोअर नाही आहे आणि या मैदानामध्ये डिफेन्स करायचा असेल तो स्कोअर तर तुमच्याकडे काही अधिकच्या धावा हव्या आहेत. हर्षल पाटील, हर्षण पाटील गोलंदाज आहे. चौथ्या षटकामध्ये उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू बाउन्सर होता तो आणि वाईडची घोषणा आहे पंचांकडून. एक अतिरिक्त धाव जरूर प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल 24 वर. 3 बाद 24. एक बाउन्सरची देखील घोषणा करतायत पंच. पहिला चेंडू जर डोक्याच्या वरून जात असेल तर तो वाईड घोषित करणार आहेत. यानंतरचा चेंडू डोक्याच्या वरून जरी गेला तरी तो नो बॉल असेल, नो बॉल असणार आहे. अलीकडं आयसीसीने नियमांमध्ये बदल केलेले आहेत. 2 बाउन्सर वनडे मध्ये टाकता येतात. ओ हो हो, इथे क्लीन बोल्ड. जागा बनवण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता, मात्र फसला आणि तिथे विकास बाद. चौथा धक्का. सृष्टी 11 चेंज द गेम. वडवली बी संघाला 24 4 गडी बाद. अरे खेळाडूंना स्प्रे हवाय. 12th मॅन तिथे ताबडतोब उपस्थित करा. तर इथे 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू असताना पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त करतोय विकास हर्षण. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजांनी आज इथे यश मिळवलेलं आहे. आपण सगळ्या मॅचेस बघितल्या. या अगोदर देखील आपण कामोठे संघाची गोलंदाजी बघितली, त्या अगोदर बामण डोंगरी संघाची गोलंदाजी बघितली, त्या अगोदर आपण आज गोरसई संघाला देखील खेळताना बघितलं. त्यांनी देखील जबरदस्त फाईट दिली, मात्र खूप कमी स्कोअर ते रक्षण करू शकलेले नव्हते. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि झेल मात्र सुटतोय.
जीवदान प्राप्त होतंय. 2 धावा मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचेल. 26 4 गडी बाद 26. सृष्टी 11 चेंज द गेम वडवले बी प्रवेश मैदानामध्ये दाखल झालेला आहे. शुभम त्याच्या साथीला आहेच आहे. तर हर्षन गोलंदाजी मार्कवरती आपण बघतो. यश हर्षनला निश्चित प्रकारे उलकावणी देऊन गेलं आणि तरी हा गोलंदाज गोलंदाजीवरती उभा आहे. यस चांगला चेंडू उजव्याच्या बाहेर आहे, मात्र वाईड आहे. सुनील पाटील सरांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावेनं धावफलकाला गती मिळते. 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज एक सगळ्या गोलंदाजांना सूर सापडलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की पाची बोट तुपात आणि तोंडात मोतीचूरचा लाडू आहे, तशी गोलंदाजांची परिस्थिती आहे. खरं तर भन्नाट स्पेल कधी होतो? ज्यावेळेस तुमचा रिदम लागतो, तुमच्याकडे बॅलन्स असतो, तुमचा स्टान चांगला येतो, तुमचा वेग असतो, दिशा असते, स्विंग असतो तुमच्याकडे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा हा स्पेल भन्नाट बनतो. आणि इथे कॅच सुटणार आहे. 6 धावा मिळतील. शानदार षटकार. 33 वरती स्कोअर येऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना अगदी सोपा झेल इथे सुटतोय आणि 6 धावा मिळतायत. सृष्टी 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. एक चांगला चेंडू त्यानंतर पुन्हा एकदा प्रोड्यूस करतोय हर्षन. 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकामध्ये आपण या मॅचला बघतोय. आज प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केलेली आहे. या विकेटचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. काल संघाबरोबर असलेली विकेट आज एवढी का फिरते? या सूनचं फटका निश्चित प्रकारे, मात्र लॉंग ऑन तिथे तयार आहे. चेंडू हातामध्ये देतो. यष्टीरक्षकाकडे थ्रो आहे. ओहो हो, धाव बाद करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज सुरक्षित. खरं तर हवेतून थ्रो होता जो फ्लॅट यायला पाहिजे होता वेगात. 2 धावा पूर्ण होतील. 35 धावा 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 सुरू आहे. प्रवेश मला तर आत्ता प्रवेश आलेला आहे. प्रवेशच्या मैदानामध्ये प्रवेश झाला आणि तो शुभ संकेत ठरला. त्याला जीवदान मिळालं. 4 चेंडूमध्ये 10 धावा प्रवेशने बनवलेल्या आहेत. मोठी बॅटिंग स्ट्रेंथ असलेला संघ आहे सृष्टी 11. या संघानं सातत्यानं आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये देखील मी खूप वेळा या संघाला बघितलंय आणि आज या मैदानामध्ये आपण बघतोय. याबरोबरच यास पॅड वरती चेंडू आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि फलंदाज इथे बाद आहे. लेग बिफोर विकेटचा शिकार. दिसला नयाला LBW. आणि प्रवेश लेग बिफोर विकेटचा शिकार ठरतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 35 धावा 5 गडी बाद. सृष्टी 11 चेंज द गेम वडवली बी. शुभम मैदानामध्ये आहे आणि त्याच्या सोबतीला आता नवीन फलंदाज जयेश पाटील मैदानामध्ये दाखल होईल. 8.75च्या सरासरीने या धावा आतापर्यंत धावफलकावरती बघायला मिळत आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये, ज्याला आपण हाणामारीचं म्हणतो, मारझोडीचं षटक म्हणतो, तोडफोडीचं षटक म्हणतो. आणि या षटकामधून अधिकच्या धावा किती येत आहेत वडवली बी संघाकडे? कारण इथे विजय मिळवायचा असेल तर तुमच्याकडे काही धावा, हक्काच्या धावा हव्यात. 4 षटकामध्ये 35 धावा म्हणजे निश्चित अगदी विजय मिळवण्यासाठी ठोस धावसंख्या आहे असं म्हणणार नाही कोणी. आज खरं तर क्रीडा रसिकांना मेजवानी, पंचपक्वान्नाचं ताट आज वाढलेलं आहे. या सातलीकड थर्ड मॅनला फाईन लेगला चेंडू आहे. धावा मिळू शकत नाही. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रुणाल म्हात्रे. रुणाल म्हात्रेचा समोर जयेश पाटील आहे. पहिला चेंडू खेळला होता जयेश. धावा घेता येत नाहीये.
शुभम स्ट्राईक एंडला आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा शुभमच्या आतापर्यंत धावफलकावरती दिसत आहेत. आणि यस खांडून काढला हा चेंडू. गॅप मोठा आहे तिथे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. महत्वाचा हा फटका होता. गरज आहे धावांची अशा परिस्थितीमध्ये. हा चौकार अत्यंत फायदेशीर आहे. शुभमच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आपण बघतो. उजव्याच्या बाहेर वाईड यॉर्कर होता आणि त्यानं गोफन फिरवली अक्षरशः. फुल टॉस बॉल उंचावरती मिड विकेट स्क्वेअर लेग रिजनच्या मध्ये चेंडू आहे. नो बॉल आणि 6 धावा. क्रमांकावरती शुभम मैदानामध्ये आलेला आहे. आणि आज पाहिलंय की पहिली फळी दुसरी मधली फळी पडलेली असताना पडझड झाले असताना तो पडलेला बुरुज उभा करतोय आणि पुन्हा एकदा किल्ला लढवतोय. 46 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभम 15 वरती फलंदाजी करतोय. चांगला फॉर्म मध्ये आहे. जिथे त्याला संधी मिळाली तिथे आज आपण बघतो ना खुदा देत आहे तो छप्पर फाड के देत आहे. नो बॉल वरती षटकार. परत एकदा फ्री हिट वरती दिमागदार फटका. लाजवाब अफलातून षटकार. तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक खाली येईल. चेंडूच्या कॅच सुटणार आहे. जीवदान इथे मिळेल. फलंदाज शुभमला चेंडू बहुतेक बरोबर डोळ्याच्या वरती आदळलेला आहे. षटक देखील मला वाटते पूर्ण होईल. अजून काही चेंडू शिल्लक आहे. परंतु खेळाडू जखमी झालाय आणि फलंदाज सुद्धा त्याला बघायला इथे येतोय. ही खिलाडी वृत्ती आहे. ज्यावेळेस आपल्या बॉलने एखादा फलंदाज क्षेत्ररक्षक जखमी होत असेल तर त्याच्यापर्यंत जाण. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. बघायला मिळालाय काय फलंदाजी केली त्याने. षटकारां पाठोपाठ षटकार ठोकले. मोठे फटके इथे प्रोड्यूस केले. आज फटक्यांची फॅक्टरी त्यांनी खोलली. मॅन्युफॅक्चरर झालेला आहे तो आज अनेक फटक्यांचा. आणि त्यामुळं पडझड होत असलेला संघ सृष्टी 11 इथे सृष्टी पुन्हा एकदा बहरलेली. तो आल्यानंतर तो वसंत ऋतूमध्ये आहे. चिरंतन वसंत ऋतूमध्ये सदाहरित फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली शुभम कडून. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. 54 धावा 5 गडी बाद. सृष्टी 11 चेंज द गेम वडवली बी. शुभम स्ट्राईक एंड वरती 7 चेंडू मध्ये 23 धावा शुभमनं इथे धावफलकावरती लावलेले आहेत. 2 टू गो. दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. शुभम 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 आकाशाला गवसणी घालतोय शुभम. इथे झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा.
अशी मराठीमध्ये एक म्हण आहे आणि इथे पाहायचंय इथे घर कसं फिरवलंय शुभम पाटीलनं. 2 षटकार, या षटकामध्ये 4 षटकार आणि धाव फलक जो एकदम क्रुश होता. आता बाळसच आलं नाही तर मजबूत बनवलेलं 6 पॅक. 66 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. लास्ट ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत तब्बल 31. 4 षटकांमध्ये धावा होत्या 35, तर शेवटच्या षटकामधून धावा आल्यात 31. धाव फलकावरती 66 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. फलंदाजीतला सुपरमॅन आपण पाहिला शुभम पाटील. काय फलंदाजी. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये छक्का त्याने ठोकला. तर आपण टॉसकडे वळणार आहोत. मी विनंती करेन दोन्ही टीम कॅप्टन, एका बाजूला 26 सरकार 11 RCC वाकलन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत तो कासार वडवली. मोतीराम दादा इथे येतात तर त्यांचं देखील स्वागत आहे. तर चला कासार वडवली टीम कॅप्टन. तर मी विनंती करेन आमचे हेमंत शेट म्हात्रे यांना, तसेच आमचे गणेशदादा जोशी यावं आपण टॉस करण्यासाठी. मी विनंती करेन हेमंत शेट या, तसे आमचे हेमराज शेट म्हात्रे. तर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये खुन्ना शेट या. तर पृथ्वी 11 कासार वडवली स्टेल कॉल आहे. तर टॉस जिंकलाय तो वाकलन टीम. तर मोतीराम दादा टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. वाईल्ड कार्ड एंट्री नक्कीच मिळाली आहे. तर युवक काँग्रेस चषक खेळण्यासाठी नक्कीच तुम्ही इथे उपस्थित झालात. काय सांगाल स्पर्धेबद्दल? खूप चांगलं वाटतंय, कारण की व्हाईट कार्ड एंट्री भेटली आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला भेटलं, ह्याचं आमचं भाग्य समजतो. खूप चांगलं असतं. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस गमावला, प्रथम फलंदाजी करायची. तर जर तू टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. तर तुम्हाला देखील वाईल्ड कार्ड एंट्री आहे, म्हणजे दोन्ही संघांना ही संधी आहे. तर आता फलंदाजी करायची, काय टार्गेट असेल? आम्ही 50 ते 60 धावा तर पोचू. आयोजन कसं वाटलं? कारण पहिल्यांदा अचानक फोन आला आणि तुम्हाला मात्र इथे खेळण्यासाठी यावं लागलं, पण आल्यानंतर कसं वाटलं? चांगलंच वाटले, जरा नवीन नवीन पोरांना चान्स भेटतो ना. यस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर इथे टॉस झालेला आहे. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल, त्यानंतर सेकंड राऊंड. पण टॉस इथे जिंकलाय तो वाकलन संघाने. त्याने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, फलंदाजी करायची आहे ती मात्र कासार वडवली संघाला. ऐकूया आपण. इथे सामना सुरू आहे, तो एका बाजूला गोठिवली तर दुसऱ्या बाजूला वडवली, या दोन संघांमधली लढत. ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच नरेश डोमे सर. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. ना बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी 67 धावांचा पाठलाग करायचा 5 षटकांचा सामना. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. हा फार मोठा सामना होईल. दोन्ही संघांची ताकद तेवढीच आहे. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघांचे कंपॅरिझनमध्ये दोघांनी संघ तेवढ्याच ताकदीचे तुल्यबल असल्यामुळे ही लढत फार चांगली होणार आहे. पुढे जाऊ नका, आपण पाहतोय युवक काँग्रेस चषक 2025 पर्व. सर्वांचे लाडके आयोजक आमचे प्रशांतजी पारवे,
तदनंतर आमचे चंद्रकांत चौधरी, तदनंतर सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी आणि मंगेशजी पारवे आणि आमचा मस्ती ग्रुप आज स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आज स्पर्धेची चौथी रजनी. उद्या मात्र यायला विसरू नका, कारण उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करते. गौरव सावंत त्यांची संपूर्ण टीम 8 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून. शांताराम जाधव आमचे ॲज अ स्कोरर ऑफ ऑफिशियल. त्यानंतर पंचांची कामगिरी पाहताना मिस्टर सुनील पाटील सर, मिस्टर हिरामन भोसले सर आणि मिस्टर जावेद फरीद सर. कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या नरेश डोमे सर, मॅन फ्रॉम शिरूर पुणे, अत्यंत भारदस्त मराठीचा आवाज आणि आमचे सर्वांचे लाडके रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सर आम्हाला जॉईंट सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि बोलतोय सामन्याकडे. 67 धावांचा पाठलाग करायचा. सलामी चेंडू मैदानावरती आली तो मात्र स्ट्रायकरला फलंदाज उजव्या हाताचा स्वराज म्हात्रे, गोलंदाजीमध्ये तयार कावा, यस कमलेश उर्फ कावा. चांगली धावसंख्या धापाल करते उभारली या संघानं आणि इयर बिग सामना सुरू होते. व्हेरी फास्ट डिलिव्हरी. पहिला चेंडू यावेळीमध्ये खेचला, फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. P1चा सुंदर वापर केला आहे आणि P1चा चेंडू, पहिला चेंडू ती वेलकम बाउंड्री आणि वेलकम षटकार, पहिला दणदणीत षटकार. हल्ला बॉल केला मैदानावरती स्वराज म्हात्रेनं. अप्रतिम फटकेबाजी. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय साईड अँगल. टेनिस क्रिकेट .in यासाठी ओळखली जाते वाहिनी. बघा समोर चेंडू ठेवलाय आणि चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला माफ करा. चेंडू पहिलाच क्लिअर केलाय. हँडसम चौकार षटकार दाखवलाय. षटकार 8.5 चेंडू पहिलाच निघून गेलाय. साधापणे सुरुवात केली, खणखणीत दमदार सुरुवात. दुसरा चेंडू वाड शॉट, कव्हर ड्राईव्ह दाखवला. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं अजून सौंदर्य उचललंय मैदानावरती. अजून एक बिग हिट, 4 धाबा. एक्सलंट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समन स्वराज म्हात्रे. मैदानाच्या ऑफ साईडला फटकेबाजी आतापर्यंत कुठत असताना काय फटका दाखवलाय. कव्हर ड्राईव्हचा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय. कमलेश सारख्या मोठ्या गोलंदाजाला मार बसलाय. बघायचं किती कमबॅक करणार गोलंदाज. एकदा मिळणार छत्रपती सरकला फार वेगानं. कल्पेशी ते पोहोचू शकला नाहीये आणि चेंडू सीमा पलीकडं. अजून एक चौकार. पहिला षटकार एक्स्ट्रा कव्हर रिजनला, दुसरा चौकार कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून आणि तिसरा चौकार ड्राईव्ह करत असताना यावेळी मात्र मिड विकेटच्या डोक्यावरच गेलाय. अजून एक चौकार. व्यक्तिमत्व आमचे इम्राज शेट म्हात्रे देखील मंचावरती आहेत. भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून सातत्यानं काँग्रेसच्या पक्षातनं एक चांगली उभारी घेत असताना त्यांचं देखील आपण स्वागत करूया. दफा कधी धाबा झाल्या त्या 2 दमदार सुरुवात. 1 धाबा 14 दमदार सुरुवात. कमलेशचा मात्र कंबर कसलीमध्ये ते एज लागली. चेंडू मागणी चांगलं बॅकअप आहे. विकेट किपरच्या मागे एक्झॅक्टली प्रवेश येतोय. 1च धाव मिळणार. दर्शक धापालकावरती 1 वाढत असताना आत्तामध्ये स्ट्राईक रोटेट केली. तब्बल 4 चेंडूचा सामना केला फलंदाजांना. एक्सलंट स्टार्ट दिली स्वराज म्हात्रेनं. 15 धाबा कुठल्यात मागच्या 4 चेंडूमध्ये आणि मागचे 4 चेंडू याला नॉन स्ट्राईकला असला प्रमोद, आडनाव काय त्याचं, प्रमोद चौधरी येत असताना आता स्ट्रायकर एंडला. मजा येईल सामन्यामध्ये. 67 धाबांचा पाठलाग करायचा आहे. जी फ्लाइंग शॉट हवी होती संघाला ती फ्लाय स्ट्राईक मिळाली. याला मध्ये गोटिवली संघाला. चांगला संघ आहे. ठाणे जवळ हा संघ आपण पाहत असतो. येस एक्झॅक्टली. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळणार. किती कमलेशचं षटक थोडंसं मागणं ठरलंय. कमलेश एक चांगला खेळू आहे. मागच्या कित्येक वर्षामध्ये खेळूला आपण भरपूर राज्यामध्ये आपण पाहिला असेल आणि 1+1 2 धावांचा इशारा येत असताना दाफोकाती धावा झाल्या त्या 17 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत, कारण थोडीशी मागणी गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण ह्या षटकामध्ये सुंदर सुरुवात केली फलंदाजांना. आपला P1चा सुंदर वापर करत असताना, फुटबॉलचा वापर करत असताना, त्याचा दर्जा आणि त्याचा क्लास मेंटेन करत असताना एक क्लासिकल फटके दाखवले. त्या धावसंख्येला विकेट आकाराला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू याले खेचून दिला आणि चेंडू खाली फार वेगाने आला. एकदा पुणे गेले. चांगलं बॅकअप होतं तिथे, कारण हा संघ त्यासाठी ओळखला जातो. चेंज गेम वडवली बे संघाला मी भरपूर वर्ष कल्याण डबलीच्या माध्यमातून पाहिले. संघाला रायगडमध्ये तेवढी दहशत निर्माण संघ भिवंडीमध्ये देखील आणि बदलापूरमध्ये देखील, अंबरनाथ बदलापूरमध्ये देखील चांगला खेळ करणार. संपूर्ण ओव्हरऑल या संघाचा खेळ चांगला राहिला आहे या मागच्या काही वर्षामध्ये. तोचा संघ आणि तेवढ्याच ताकदीचा संघ त्याला फाईट करतोय तो मात्र गोटिवली संघ. घोडबंदर रोडला असलेलं गाव, त्या गावातील संघ स्विचेड वाड शॉट
This is a quality and classical stroke. That's a 6. Brilliant stroke. Unbelievable. Unstoppable फलंदाजी. 6. घातक असू शकेल ऍक्शन रिप्ले बघा टेनिस के डॉटिंगच्या माध्यमातून साईड अँगलला वाडा शॉट असं वाटते की खेळू व्यावसायिक स्तरावरचा खेळू तुम्हाला पाहायला मिळते. स्वराजचा काय फुटवर होता आणि काय कॉन्फिडन्स. प्रेक्षक बघा सामना एन्जॉय करत असताना तब्बल 24 धाबा कुठल्यात मैदानावरती 6 चेंडूमध्ये 24 म्हणजे 400चा बॅटिंग स्ट्राईक पाहायला 7 चेंडू फेकले कमलेशनं. थोडंसं दिशा देखील भरकटला मैदानावरती. मात्र काय फ्लाइंग स्टार्ट दिला मध्ये. एक्सलंट स्टार्ट फ्रॉम द स्वराज मात्रे अँड ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. स्वराज मात्र घेतो 16 वरती. प्रमोद त्याला साथ देतो 6 वरती आणि एका षटकाची सांगता झाली. 24 धाबा बिनबाद दमदार सुरुवात मदती करत असताना 67 धाबांचा पाठलाग करत असताना P1चा सुंदर वापर केलाय आणि P2 मध्ये बघायचा वडवली संघ या मैदानावरती आज हा संघ उतरलाय. या संघाचं नामांकन आज सृष्टी 11 या नावानं संघ पुरस्कृत करण्यात आला. वडवली बी हा संघ चेंज द गेम. चांगली कामगिरी झाली या संघाची. आत्ताच झालेल्या आपण टेंबोड्याच्या स्पर्धेमध्ये पाहिलं असेल. नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. या संघाने काय परफॉर्मन्स दिला तो संघ आपण या अक्षरमध्ये पाहतोय. एका बाजूला गोटिवली वर्सेस वडवली असा सामना आपण पाहतोय. मजा आहे दोघांमध्ये. ली लागतोय शेवटच्या बघायचं आहे. लीला दोघांची पाहायला मिळते तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून. आणि जितूला आपण आता विनंती करूया काही क्षणांतर 26 जानेवारीला सुरुवातीला आपण देशभक्तीवरती गीत होत्या वातावरण निर्माण होऊ द्या. आता एकनाथ मालीला नंतर काढू आपण. सध्या त्याला ठेवूया. आता या आपण देशभक्ती गीत आपण ऐकूया. आता वातावरण निर्मिती करूया. 10 धापालिकावरती 24 गडी बाद झाले ते 1. आता मजा आहे स्पर्धेमध्ये. What a shot, class timing. Just stand and deliver, hand and handsome. What a clean and quality shot. That's a 6. एकच नाद आहे क्रिकेटचा. कारण शांताराम सगळे नाद करून चालणार नाहीये. तुम्हाला एकच नाद असावा तो म्हणजे क्रिकेटचा आम्हाला नाद आहे. या आपण म्हणणार सामन्याकडे काय फटकेबाजी केली बघा. ऍक्शन रिप्ले आपण बघितला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी देखील आपण पाहतोय. 22 धाबा कुठल्या आतापर्यंत स्वराजने अनस्टॉपेबल फलंदाजी. स्वराजचं फुटवर चांगलं आहे. शॉटचं सिलेक्शन चांगलं आहे. त्याची नजर फार कडे आहे. त्याची प्रॅक्टिस खूप चांगली सराव त्याचा बोलतो मैदानावरती. ओव्हर द विकेट ब्लॉकाचा चेंडू खोदून काढला. चेंडूला दिशा दिली. जयंत देतोय. फार वेगाने एक्स्ट्रा कव्हर इजाला जयेश आलाय. चेंडू जयेश हातात घेऊन आलाय. तोपर्यंत एकच धाव मिळणार आणि एका धाव्याने संघाला तो उभारी मिळणार. मित्रांनो उद्या पाहायला विसरू नका. एकता चषकाला सुरुवात होते रोंजन गावामध्ये सी संघाच्या माध्यमातून. एकता चषकाची उद्या सुरुवात होते. यायला विसरू नका कोमाडपाडच्या मैदानावरती. आणि उद्या या स्पर्धेमध्ये यायला विसरू नका कारण उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले कोण बनेगा चॅम्पियन याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळणार या स्पर्धेमध्ये. गोलंदाज अनिकेत म्हात्रे. Lovely hit, long achado डोक्यावरना handsome once again, brilliant stroke and this is a good finish. long achado डोक्यावरना अजून एक षटकार. लवली बॅटिंग. काय बॅटिंग दाखवली माझ्या हॅट्रिक साठी. हॅट्रिक साठी षटकार. हॅट्रिक साठी 3000 मच्छिंद्र पाटील सर. हॅव अ लुक ॲट दॅट रिप्ले. व्हॉट अ शॉट. काय त्याची बॅकलिप आहे का त्याचा फुटवर्क आहे का त्याचं शॉटचं सिलेक्शन आहे आणि किती लवकर बॅटचा फ्लो त्यावेळी खाली आणतोय. व्हॉट अ बॅटिंग. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द स्वराज. स्वराजला पाण्यानंतर मला आठवण झाली ती मात्र निश्चित केतन मात्रेची आठवण होते. ज्या पद्धतीने असाच खेळतोय मैदानावरती. सुरुवातीला शांत राहिला नाहीये. सुरुवातीपासून आक्रमण चढवलं आणि मग ते वडवली संघाला 67 धाबा कुठून देखील 66 धाबा कुठून देखील मोठा प्रश्न निर्माण केला मैदानावरती. या संदीप सर. नाही नक्कीच आमचे कैलाश शेठ म्हात्रे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. काल मोठी ग्रँड एंट्री आपण पाहिली मच्छिंद्र सर. बऱ्याच गाड्यांचा ताफा आणि ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. 41 गाड्यांचा ताफा संदीप सर. नुसता धुरला आणि फक्त आपले कैलाश मात्रे. क्या बात आहे. काय ग्रँड एंट्री केली स्पर्धेमध्ये काल वलभच्या. स्वागत आहे कैलाश शेठ तुमचं. सोबत गुरु माथे देखील होते. फुलटा चेंडू याली स्विच हिट केला. योग्य वापर. व्हॉट अ शॉट कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. 3 शतकी चेंडूच्या खाली
इथेच त्या चेंडूला शेवटच्या मोमेंटला बॅकअप दिलं. 2 धाबा मिळणार. धावा आणि फक्त धाबा मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 24 धाबा, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि ती 11 क्रमांक केल्या मैदानावरती. एकीकडे आतापर्यंत बाद झाले दोन्ही फलंदाजांना काय फ्लाइंग स्टार दिला सांगाला आणि त्या धावसंख्येचा वेग वाढलाय. 39 धाबा, 4 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे तब्बल 10 चेंडूमध्ये 39 धाबा. प्रत्येक चेंडू मागे 4 पेक्षा जास्त धाबा उभारण्याचा प्रयत्न केलाय मैदानावरती. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग अँड व्हॉट अ फ्लाइंग स्टार, एक्सलंट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स. बॅकफुटला जाऊन कंट्रोल पोस्ट दाखवलाय. हे देखील त्याच्याकडे संयम देखील आहे. संयम देखील चांगले. अनिल चेंडू खाली फार वेगाने आले. बघा किती चांगला कंट्रोल पोलचा स्टॉक होता. गौरव सरांना मी विनंती करेन याचा ॲक्शन रिप्ले आम्हाला बघायचा आहे. या शेवटच्या चेंडूचा गौरव सर, जर माझा आवाज तुमच्या बघू शकाल पण ॲक्शन रिप्ले बघा. शॉट किती नजाकत होते. एवढा कंट्रोल पूल स्ट्रोक खेळणं एक चांगला खेळू शकेल. बघा ॲक्शन रिप्ले. या शेवटच्या चेंडूचा किती वेगवान चेंडू होता आणि किती लवकर कंट्रोल पूल स्ट्रोक दाखवला. वॉट अ शॉट. हे क्रिकेटचा दर्जा. प्रत्येक चेंडू चौकार षटकार महत्त्वाचा नसतो, तुमचा क्लास देखील महत्त्वाचा असतो. चेंडू मागे निघून गेला, नाही जमला. वेगानं बॅकअप झालं. तिथे मात्र मिळणार ते 0 धाव. 39 वरती मागच्या 2 चेंडू चांगलं कमबॅक झालं आणि मागचे 2 चेंडू खूप चांगले फेकले गोलंदाज शुभमनं आणि अशा रीती 2 षटकांची सांगता झाली. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित समीकरण सोपं झालं अगदी. 18 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. यश जितू. करूया आपण, कारण 5वं पर्व रायगड प्रीमियर लीगचं अगदी यशाच्या शिखरावरती नेऊन ठेवलं आणि काय स्पर्धा रंगली ती. अभिमान आहे आम्हाला त्या रायगड प्रीमियर लीगचा ना. बॅक टू क्रिकेट. धावसंख्या आता सोपं समीकरण झालं. वाटलं होतं की 67 धाबा नरेश डोमे सर आमच्या समेत आहेत. नरेश सर वाटलं होतं की 67 धाबा कुठताना सामना मागे पडेल, मात्र नाही. सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. इंग्लिशमध्ये नेहमी म्हटलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन म्हटलं तर. आणि पहिल्या षटकात तब्बल 24 धाबा कुठल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये शांताराम सांगतील आम्हाला तब्बल आल्या त्या 15 धाबा. समीकरण सोपं झालं. 18 चेंडू आणि गरज ती 28 धाबांची. कमिंग सून दिवंगत कामगार ते रतनबुवा पाटील स्पर्धेचे कमिंग सून येणार आहे. काल देखील त्या स्पर्धेची उद्घाटना झाली. सर्वात मोठी स्पर्धा आपल्या कल्याण डोंबिवलीची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची. यस, दिवंगत कामगार ते रतनबुवा पाटील स्पर्धेचे कमिंग सून आलाय कालच. डॉट चेंडू मजा येईल. मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. पहिल्या 10 चेंडूमध्ये 39 धाबा कुठल्या आणि मागच्या 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. हे बदलतं क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. कारण वडवली असा संघ आहे शेवटच्या चेंडूपर्यंत लढा देणारा लढावृत्तीचा संघ आहे आणि तेवढ्याच ताकदीचा संघ गोटिवली त्यांना फाईट करतोय. वेगवान गोलंदाजी सुपर्ब. या सेटेच एज लागलेली फलंदाज बाद. पंचांचा योग्य निर्णय. परतावं लागेल फलंदाजाला स्वराजला. स्वराजची केली संपुष्टात. 9 चेंडूचा सामना केलाय आणि तब्बल 23 धाबा कुठल्यात. व्हॉट अ फंटास्टिक नॉक बाय स्वराज. इज वॉकिंग बॅक. कमबॅक आहे मैदानावरती. जरी मागच्या षटकामध्ये 24 धाबा कुठल्या असल्या तरी मात्र कमलेशनं कमबॅक दाखवलंय. बघा मागच्या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये आणि आता मागच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. म्हणजे मागच्या 4 चेंडूमध्ये या गोटिवली संघाला एकही धाव मिळाली नाहीये. ज्या गोटिवली संघाने 10 चेंडूमध्ये 39 धाबा कुठल्या आहेत त्या गोटिवली संघाला मागच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव काढू दिली नाहीये आणि एक मोठा धक्का दिलाय. तो मध्ये ब्रेक थ्रू विकेटची गरज होती आणि तो कमलेशनं प्राप्त केला. ही कमलेश आहे. हा संघाचा संघ नाही. त्याला कावं म्हटलं जातं. का त्याला कावं म्हटलं जातं? कारण त्याचा खेळ, त्याला त्याचं नाव दिलं टोपण नाव, कारण त्याला छकड्यांची देखील भरपूर आवड आहे आणि त्याचा कमलेश आमचा सर्वांचा लाडका या गोळ्यांच्या बाहुल्यावरती सज्ज होतोय. बघायचं कमलेश अजून किती कमबॅक करणार. पहिल्या षटकामध्ये 24 धावा गेल्या होत्या तरी कुठे डगमगला नाहीये आणि त्याच ताकदीनं त्या उमेदीनं पुन्हा नव्यानं सुरुवात केली मैदान होती आणि चांगली फाईट करतो फलंदाजांना. आता उरते विकेट. चेंडू लवकर याली फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिच चेंडूला दिशा देत असताना आणि शुभम आलाय मैदानावरती. येस, कुणाल दत्ते सर देखील आम्हाला ऑनलाईन जॉईन झाले. स्वागत आहे कुणाल सर. उद्या त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल मिस्टर IPL. ओके, थँक्यू. द मिस्टर IPL कुणाल दत्ते सर देखील उद्या ऐकू शकाल आपण फायनलमध्ये. येस, तर दर्शक दापालकावरती संदीप सर खूप चांगलं मॅनेजमेंट आपण केलं. संपूर्ण चांगले दिग्गज समालोचक या स्पर्धेमध्ये तुम्ही उभे केलेत. तर ही चॉईस आहे पारवेची. तर प्रशांत पारवेला या स्पर्धेमध्ये चांगले समालोचक हवे, चांगला दर्जा हवा. हे ॲब्सोल्युटली कर. तुम्ही जर खर्च करत असाल तर तुम्हाला तो दर्जा असायला हवा आणि तो स्टँडर्ड त्यांना मेंटेन केला मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. एक नवीन
मेसेज दिलाय. वॉडाश बॉलिंग काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. हे कमबॅक आहे मैदानावरती. मात्र चांगला फटका शेवटच्या मुमेंटला एक चांगला फटका दिला. युझिंग द पेस ऑफ ब्युटिफुली म्हटलं तर जर गोलंदाजीचा गतीचा वेग जास्त असेल तर त्याला तंत्राचा वापर करून कसा क्रिकेट खेळला जातोय ह्याचं उत्तम दाखलं. चेंडू सीमा पलीकडं चौकारासाठी. मजा आली. आता मजा आली डीजे मस्तीच्या माध्यमातून. 14-23 धावांची गरज. 44 धावा एक गडी बाद. सूद सामना कमबॅक केलाय. चेंडू आले मात्र लेग लॅन्स करायचा प्रयत्न नाही जमलं. फलंदाजाला एलिव्हेशन नाही मिळालं कारण काबा बघा चेंडू टाकून त्या चेंडूपर्यंत पोहोचलाय देखील. नरेश सर हा काबा बघा चेंडू टाकलाय त्यानं आणि चेंडूवरती पोहोचलाय म्हणजे निश्चित तो बोल्ट आहे ना हुसेन बोल्ट त्याला देखील मागे टाकेला धावण्यामध्ये. आणि सातत्याने क्रिकेट खेळतो. मगाशी आला होता ओपिनियन दिलं त्याने की आम्हाला दमछाकमध्ये झोप मिळत नाहीये आणि ती परिस्थिती आमची देखील आहे गावा. कारण रात्री 4:30ला वलपला कॉमेंट्री केली. सकाळी उठून स्कूलला गेलो. परत नाईटला इथे आलो. काल कलंबूला डे केली. आमची तीच परिस्थिती आहे. ते मला आता सांगायचं नाही आहे कारण आता सध्या स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मेहनत करावी लागेल तुम्हाला स्पर्धेमध्ये. ना बॅक टू क्रिकेट येणार चेंडू 13 आणि गरज असणार ती 22 धावांची क्लीन बॉल. व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. एक्सलंट कमबॅक मैदानावरती. आता समीकरण मात्र बेगानं बदललंय. 18 चेंडू 28 धावांची गरज होती. आता समीकरण बघा किती बेगानं बदललंय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. काय कमलेशने कमबॅक केलं मैदानावरती आणि दाखवून दिलं की तो कसा गोलंदाजी करू शकतोय. शेवटचे चेंडू ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवरती. परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकलाय आणि फलंदाजाला मात्र बीट केलं मैदानावरती. येणारे चेंडू 12 आणि गरज ती 22 धावांची. थरार क्रिकेटचा या डेंजर बॉलर टीम मीटिंग कॉल केली आणि कमलेशच्या माध्यमातून. कमलेशनं या षटकामध्ये कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये त्यानं तब्बल 24 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये त्यानं कमबॅक केलंय. 6 गडी धावा देऊन 2 धक्के दिले मैदानावरती. हे कमबॅक आहे संघनायकाचं. याला म्हणतात कमबॅक. थँक्यू शांताराम जाधव ज्याच्या लेखणीतनं तलोयाची स्पर्धा रंगली सजली आणि आता याच आमच्या स्कोरिंगमध्ये आम्हाला युवक काँग्रेस चषकासाठी सहकार्य करायचं तुमचं देखील मनापासून धन्यवाद. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बघायचं एक चेंज द गेम. मगाशी म्हटलं होतं मी या संघाला विचारलं होतं की चेंज द गेम नाव का ठेवण्यात आलं. मागच्या 2 वर्षामध्ये मी ओपन घेतलं मकर संक्रांत चषकामध्ये. तेव्हा त्यांच्या प्लेयरनी सांगितलं की आम्ही असं बसलो होतो आणि पेप्सीची जाहिरात आली. पेप्सीची आम्ही बॉटल पित होतो. त्या पेप्सीवरती लिहिलं होतं चेंज द गेम आणि त्याच्यावर त्यांनी संकल्पना शोधली आणि ते नाव मैदानावरती देण्यात आलं. त्यांच्या संघाला ते नाव देण्यात चेंज द गेम वडवली. बघायचं कधी सामना चेंज करू शकतात एवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि तो सामना चेंज केला. बघायचं गोटिवली संघ एक मोठा संघ आहे. ठाण्यामधील घोडबंदर रोडला असलेलं गाव आणि गावाचे असलेला खेळ आपण पाहतोय मैदानावरती. येणारी चेंडू 12 आणि 22 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात जयेश पाटील गोलंदाजीमध्ये टाकला फलंदाज उजव्या हाताचा सामना रंगत. प्रमोद अजूनही मैदानावरती आहे. प्रमोदचे मी कौतुक करायला विसरणार नाहीये. काही लढलाय मैदानावरती. 7 चेंडू 18 धाबा कुठल्यात. सलामीला फलंदाज सेट झालाय. प्रमोद पहिला शांत होता नंतर संयम बाळगला नंतर संघर्ष केला त्यातून पेटून उठला आणि त्यातून धावांचा वनवार देखील पेटवला फलंदाजानं. इट्स अ ग्रेट क्रिकेट ऑफ द टेनिस स्केल दाखवत असताना येणारे चेंडू 12 आणि गरज ती 22 धावांची. कुठेही जाऊ नका पात्र युवक काँग्रेसचे 2025 सपर्ब. गोलंदाज तयार. चेंडूला मात्र याली अवे फ्रॉम बॉडी केलाय. चेंडू टर्न केले शेवटच्या म्हटलंय. आकाश चेंडूला बॅकअप देत थर्ड मॅन मध्ये येऊन कबर करते. एकच धाव मिळणार. आता समीकरण मात्र वेगानं बदलणार. येणारे चेंडू 11 आणि गरज होती 21 धावांची. असं वाटलं की 18 चेंडू 28 धावा 2 षटकामध्ये 39 धावा 10 चेंडूमध्ये 39 धावा कुठल्या संघानं असं वाटलं की सामना टर्न होणार मैदानावरती मात्र नाहीये. नंतर काय कमबॅक केलं कमलेशनं. आता सामना नेट टू नेट फाट तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फंटास्टिक मॅच. पॅक क्राउड beautiful wicket, plenty of flag, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. You're watching your Congress Trophy 2025. Welcome, warm welcome everyone. येणारी चेंडू आता मात्र 11 आणि गरज 21 धावांची. What a match. काय सामना रंगतो शेवटच्या टप्प्यामध्ये. गोलंदाज तयार. फलंदाज टाकायला राईट हँड.
रुणाल मात्रे ऑन साइडला ड्राईव्ह केला रुणालला बॅकल ब्लॅक खाली ठेवत असताना कमलेश चेंडू करायला कधी चेंडू उचलला कधी फेकला कळलंच नाहीये. हा कमलेश आहे मैदानावरती. संदीप सर का तो संघनायक बनलाय, कमी वयामध्ये का गोव्याला गेला, कमी वयामध्ये काय तो राज्यात खेळ करतोय, कमी वयामध्ये का व्यवसाय क्रिकेट खेळतोय दाखवलं मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती 20 धावांची. दडपण दोन्ही संघावरती आहे. सामना खुला नाही अजून बरं. द मॅच इज नॉट ओपन नाव, द मॅच इज ओपन सिक्रेट मैदानावरती. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकण्याची उत्कंठा शिकेला पोहोचते. मात्र हा सामना फार चांगला होतोय ह्याचा मला कौतुक वाटतं. प्रेक्षकांना असेच फाईट सामने हवे असतात आणि तसा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज बघा किती वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रायकला फलंदाज तयार. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये मात्र कनेक्ट मिळेल नाही. एकच धाव मिळणार. कल्पेश चेंडू खाली आल्या. दुसऱ्या चेंडूचा टप्प्यावरती घेण्याचा प्रयत्न केलाय. ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं मैदानावरती. कारण रन त्यानंतर गॅदर नंतर पिकअप नंतर ग्रीप नंतर थ्रो या 5 क्रिया तुम्हाला कराव्या लागतात. एवढं सोपं नसतं. तेवढं विदिन सेकंडमध्ये चेंडूला कलेक्ट करून ग्रीप बनवून फेकणं एक्झॅक्टली इट्स अ नॉट इझी आणि ते जमलं नाही कल्पेशला. एकच धाव मिळाली. येणारे चेंडू 9 आणि गरज होती 19 धावांची. 9 चेंडू आणि 19 धावा थरार क्रिकेटचा. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण मध्ये निर्माण करतोय आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय मैदानावरती. 9 चेंडू 19 धावा. मजा येईल सामन्यामध्ये बघायचे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये कोणाच्या बाजूला काट टाकणार आहे हे निर्माणचे चित्र. ओ यावेळी हिट विकेट. चेंडू पाठवलाय मात्र फार वेगाने मात्र हिट विकेट झाला फलंदाज. अजून एक धक्का क्रमांक मिळणार तो. तिसरा धक्का. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती 19 धावांची. चेंज जगे बनवली संघ आता आपले ग्रीप मजबूत करतोय सृष्टी 11 संघ आणि आता मात्र बघायचा हा संघ किती कमबॅक करणार. 8 चेंडू 19 धावा. अरे होगी तेरी दांड येणारे चेंडू आता मात्र 8 आणि 19 धावांची गरज आहे. तर आमचे अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय हरेश शेट हेमंत शेट म्हात्रे ओवे यांच्या वतीने 2,500 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलंय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. 8 चेंडू 19 धावा. संदीप बघा अजूनही भूषण मैदानावरती आहे. भूषणचं मी कौतुक प्रमोदचं मी कौतुक करेन कारण प्रमोद अजूनही मैदानावरती आहे. त्यामुळे प्रमोद जोपर्यंत असणार आहे ॲज लॉंग ॲज प्रमोद is there, the match will be safe for the Gotavli team because he has a lot of experience and as well as I know he has a very explosive batsman of the tennis cricket world. Dangerous फलंदाज. अत्यंत घातक फलंदाज. याली चेंडू फ्लिक ऑफ द रेस. फक्त दिशे कमले चेंडूवरती आला. एक्झॅक्टली स्क्रीन समोर. वॉट अ थ्रो अँड वॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंग केली कमलेशनं. आतापर्यंत कमलेशकडं 4 चेंडू गेलेत मैदानावरती आणि फिल्डिंगला एन्जॉय करत असताना दर्जा त्याचा दाखवत असताना समीकरण आता वेगानं बदललाय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 18 धावांची. 2000 प्रेक्षक सामन्याला एन्जॉय करतात. सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे युट्यूबच्या सर्व व्ह्यूअर्स. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा घराघरात पोहोचवली जाते. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 18 धावांची. बघायचं चांगला संघ दोन्ही चांगला संघ तुम्हाला पाहतो मैदानावरती. कल्याण डोंबिवलीचा नामांकित संघ श्री सृष्टी 11 चिंचगे बडवली आणि दुसऱ्या बाजूला ठाणे विभागात घोटबंदर रोडला असलेलं गाव गोटिवली यांच्यामध्ये सामना आपण पाहतोय. 8 7 चेंडू 18 धावांची गरज आहे. परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाला मात्र बीट करायचा प्रयत्न आणि वॉटर रनिंग. काय रनिंग दाखवली गोलंदाजानं आणि फलंदाज बाद. आता मध्ये दयनीय अवस्था झाली. कोणी विचार केला होता की या संघानं 10 चेंडूमध्ये 39 धावा कुठल्या होत्या. हे सोपं नव्हतं मैदान होते. 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज होती. मात्र समीकरण आता किती वेगानं बदललं. म्हणून तर मी म्हटलं होतं की चेंज द गेम वडवली का म्हटलं तर गेम चेंज केलाय मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि गरज ती 18 धावांची. थरार क्रिकेटचा. पारवे आपल्या मंचावर गौतमी पाटीलचं ऑर्केस्ट्रा करू शकू आपण पुढच्या वर्षी कदाचित. हा विचार केला जाऊ शकतो कारण प्रशांत आहे आमचं काही करू शकतोय. यस नाहीये कारण क्रिकेट मच्छिंद्र सर तुम्हाला पण काय काय कल्पना सुचतात. विषयच नाहीये.
थँक्यू ना बॅक टू क्रिकेट थोडंसं विरून गेला मित्रांनो कारण प्रेशर झालं मैदानावरती बीपी बऱ्याच जणांचा हाय होतो त्यावेळी कधी कधी आम्हाला जोक्स करावे लागतात अशा प्रकारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चला या बोलूया आपण सामन्याकडं. सबसे कातिल गौतमी पाटील काय गाणं लावलं आमच्या डीजेने. जेदू स्वागत आहे तुझं देखील. 6 चेंडू 18 धावा. तर क्रिकेटमध्ये भरपूर वेळेला मित्रांनो आम्हाला कॉमेडी देखील करावी लागते. कॉमेंट्री विथ कॉमेडी कर भरपूर प्रेक्षकांचा बीपीचा त्रास होत असतो. आम्ही भरपूर अशा स्पर्धा कव्हर केल्या आहेत ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना अटॅक देखील आलेले आहे सामने पाहताना. कारण क्रिकेटचं प्रेमच तेवढं आहे. क्रिकेट भावनिक केलं आहे भावनांशी जुळलेला केलं आहे. संदीप काल वलपमध्ये तुम्ही सामना पाहिल्याचं आज रील आली होती त्या खेळून टी शर्ट काढली आणि समोर जाऊन कोणच दाखवली. मीच कॉमेंट्री करत होतो. म्हणजे अशा भावना असतात. नंतर माफी मागितली. मजा नसते त्या गोष्टीला. चला या ना बॅक टू क्रिकेट. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. लवली हिट खोदून काढला चेंडूला ब्रश झाला चेंडू हाताला मात्र निघून येतो डीप कव्हर रिसन मध्ये. आकाश बॅकअप देईल मात्र नाहीये. चौकार वाडा शॉट 4 धावा मिळतील आणि समीकरणात असणार आहे येणारे चेंडू 5 आणि गरज असणार ती 14 धावांची. मध्ये स्वागत करण्यामध्ये प्रमोद चौधरी काय फटका दाखवलाय. क्लास क्रिकेट दाखवल्यामध्ये येणारे समीकरण बेकार बदल आहे. येणारे चेंडू 5 आणि गरज 14 धावांची. सामना फाईट होते मध्ये या चौकारानं सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदल. गोटिवली बी संघ सामना त्यांच्या दृष्टीने येतो मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाज तयार ऑन साइडला क्रॉस बॅट केला या स्पिनर गोज अंपायर 1 मोर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर धक्का क्रमांक 5 येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 14 धावांची. नाहीये चेंडू कधी आतमध्ये आला कधी वेस्टांचा वेध घेतला आणि कधी अष्टांना धडकला चेंडू कळलाच नाही मैदानावरती. ज्या फलंदाजानं पहिल्या चेंडू चौकार मारला त्याला मात्र अनिलनं पुन्हा बाद केलं मैदानावरती. आता समीकरण असणारे 4 चेंडू 14 धावा. समीकरण होतं 14-23 12-22 11-21 10-20 9-19 8-19 7-18 6-18 5-14 आणि समीकरण आता उरल्या मैदानावरती 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. किती वेगानं सामना बदललाय किती वेगानं सामन्यामध्ये परिवर्तन केलंय आणि दोन्ही संघ मात्र सामना सोडण्यास तयार नाहीये. चुरशीची लढत मैदानावरती पाहायला मिळते. व्हॉट अ मॅच. लवले हिट आल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला व्हॉट अ कॅच. जय चेंडू खाली काय दर्जा दाखवला. एक्सपेक्ट टू गेट कॅच ऑफ द मॅच आणि काय झेल टिपला जयेशनं फलंदाज बाद 6 धक्का मैदानावरती. 3 चेंडू 14 धावांची गरज तर क्रिकेटचा. मी मगाशीच म्हटलं होतं चेंज द गेम वडवली हा लढावृत्तीचा संघ आहे. या संघामध्ये संदीप सर अंडर 20 सर्व प्लेयर्स आहेत. भरपूर प्लेयर्स अविवाहित आहेत. त्यामुळे त्यांचा दर्जा त्यांची ऊर्जा तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. त्यांची लवचिकता त्यांचं चापल्य तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. येणारे चेंडू 3 आणि 14 धावांची गरज. सामना टर्न झालाय आणि चेंज द गेम वडवलीला पुन्हा एकदा मोठा फटक्यानं उत्तर दिलंय. व्हॉट अ शॉट. ग्लोरियस थ्रो कुणालच्या माध्यमातून षटकार निघून जातोय. आता सामना पुन्हा कलाटने घेतोय. येणारे चेंडू 2 आणि गरज असणार आहे ती आता मात्र 8 धावांची. व्हॉट अ मॅच. डीज आहे.
Timing, amazing shot that was over the top of the mid wicket, and this is a good finish, terrific finish that's आणि षटकाराला 59 धावा दापालकावरती. कधी असं वाटतं की गोटिवली संघ जिंकणार, कधी असं वाटतं की मैदानावरती चेंज द गेम वडवली संघ जिंकणार, जो संघ सृष्टी या नावाने उतरला मैदानावरती. माझा सामना अजूनही संपला नाहीये. येणारा चेंडू चुकू नका मित्रांनो, येणारे 2 चेंडू आणि घरे ती 8 धावांची. जर येणारा चेंडू डॉट गेला तर मात्र चेंज द गेम वडवली संघ स्पर्धेमध्ये कमबॅक करेल, आणि जर येणारा चेंडू चौकार किंवा षटकाराला तर मात्र प्रेक्षकांच्या काळजाचा टोका पुन्हा चुकवेल, आणि सामना जसा हवा होता तसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. याला म्हणतात पूर्ण पैसा वसूल सामना. दोन्ही संघांना तेवढीच ताकद होती मैदानावरती, आणि सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड यू वॉचिंग थ्रिलिंग मॅच. पैसा वसूल सामना. एज अँड टेकन, यस इट इज, यस इट इज, एज अँड टेकन. अजून एक धक्का क्रमांक 7वा. आता कठीण आहे, 1 चेंडू 8 धावांची गरज. डीज आहे. तर या अंगामध्ये चेंज द गेम वडवली संघानं 12 ट्रॉफी जिंकल्या, त्यामध्ये 9दा हा संघ चॅम्पियन झालाय. एवढी ताकद आहे संघाची. मध्ये बघायचं आमच्याकडे गोटिवली संघाचा रेकॉर्ड नाही आहे, कारण गोटिवली संघ इकडे ह्या परिसरात कमी खेळतोय, आणि कल्याण डोंबिवली ते संघ आम्हाला पाहायला मिळाला नाही आहे. मात्र आम्ही कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, त्यानंतर संपूर्ण टिटवाला परिसर असेल, कल्याण डोंबिवली, त्यानंतर अंबरनाथ, सगळीकडे आम्ही कॉमेंट्री करतो. मात्र या संघाला मी खूप कमी वेळा पाहिलं आहे या परिसरामध्ये. तोचा संघ गोटिवली चांगली फाईट केली. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज, आणि सामना मात्र आता फिनिश केलाय. 4 धावा मिळतील, मात्र 3 धावांना सामना गमावा लागलाय. ग्रेट फाईट गोटिवली बी संघ, खूप चांगला खेळलात. मात्र वडवली संघाचं पुन्हा एकदा कौतुक करेन की पुन्हा एकदा सामना चेंज केलाय. चिंतगे वडवली आणि सृष्टी 11 चिंतगे वडवली संघ सामना जिंकतोय.